महासागर न्यूज. उमेदवारी अर्ज दाखल करणार कशा पद्धतीने आजचा एकूण कार्यक्रम. आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या अर्ज दाखल करायचा आहे बारामती विधानसभेच्या या पोटनिवडणुकीमध्ये, आणि त्याकरिता मी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, सर्व आमदार खासदार अजितदादावर प्रचंड प्रेम केलं. काहीतरी बातमी आलेली आहे की कोणी अर्ज भरणार आहे, पण तरी देखील आमच्या नेत्या अजितदादांना खरी श्रद्धांजली राहील. लक्ष्मण हाकेंनी काही वेळापूर्वी माघारी घेतलेली आहे. एकंदरीत काँग्रेस निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे. काही वरिष्ठ पातळीवरती काही चर्चा चालू आहे. असं आहे, मी काल आणि परवा 2 दिवस काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांना फोन करून विनंती करण्यासाठी प्रयत्न केले. ते कुठेतरी केरळमध्ये आणि इतर ठिकाणी प्रचारामध्ये होते. अनेक मी मेसेज ठेवलेले आहेत आणि प्रयत्न अजूनही माझा चालू राहील. दिल्लीत असतानाही मी प्रयत्न केले होते, पण माझी भेट होऊ शकली नाही. आज उद्या परत मी प्रयत्न करीन आणि वेळ प्रसंगी जर त्यांनी वेळ दिली तर मी दिल्लीसुद्धा कुठे जायला पण तयार आहे. आमची तशीच विनंती राहील सगळ्यांना. दादा शेवटी ते महाराष्ट्राचे नेते होते, जनतेचे नेते होते, फक्त एक ठराविक पक्षाचेच नेते नव्हते. त्यांच्या अंतिम विधीला आपण बघितलं की ज्या प्रकारे प्रचंड म्हणजे जनसागर इथे आला होता त्यांना श्रद्धांजली वाहिला. हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे नेते होते आणि त्यामुळे त्यांना या पक्ष या राष्ट्रवादीच्या त्या छोट्याशा दायऱ्यामध्ये न बघता आमच्या सुनेत्र वहिनीला पण विरोधाचे बॅनर लागले होते तुमच्या. आणि असं आहे, मी माझ्या स्वभाव महाराष्ट्राला माहीत आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मी कधीही अशा कुठल्याही गोष्टीच्यावर मी प्रतिक्रिया माझी देत नसते. तथ्य असेल तिथे मी प्रतिक्रिया जरूर देईन. बाकी अशा म्हणजे लोकांना कोणाच्या पोटदुखी होत असेल, कोणाला काही दुसरा प्रॉब्लेम असेल, त्याच्याबद्दल मी काय सांगू शकतो. मला वाटते काल जय पवारांनी ज्या पद्धतीने इथे लोकांना सांगितलं आमच्या कार्यक्रमाला माहीत नव्हतं, पण व्हिडिओ माझ्या महासागर न्यूज.